स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024च्या रेड कार्पेटवर आपण आहोत आणि रेड कार्पेटवर कोण आली आहे? माधवी निमकर शालिनी आलेली आहे. ॲज ऑलवेज तिला माहिती होता माझा पहिला प्रश्न काय. ती मला आल्याला पहिल्यांदा हेच बोलायला लावते, शालिनी. बस आता हे बघ, तू आज मी तुमच्या टीम मधली आहे गाईज. येल्लो कसं ठरवलंयस तू? माझी आवडती मालिका आहे ना. अख्खा महाराष्ट्र सुखमंजन नक्की काय तुला फॉलो करतोय, आजही फॉलो करतोय आणि ते तू सिद्ध केलंयस. तूही येल्लो घालून आली आहेस आणि मला फार आवडलं या सगळ्यांसोबत मॅच करताना. मी त्यांना बघितलं ना, तुमच्या सगळ्यांना म्हटलं अरे वा, यांच्या ग्रुपमधली दिसते. आज तर मला इतकी मजा येते, पण मी मिस करते. कोणाला मिस करत असेल सांग? कपिलला. कारण की नेहमी आम्ही रेड कार्पेटला येतो, आमचं काहीतरी डिस्कशन असतं ॲज युजल. सगळ्या जसं सिरियल्समध्ये होत असतं तसं आमचं पण डिस्कशन व्हायचं. मग हे घालूया, मग तसं करूया, हे करूया, ते करूया. तर आमचं बोलणं झालं मध्ये. म्हटलं आज पहिलं अवॉर्ड फंक्शन आहे, सुखमंडीची टीम आहे, पण त्याच्यामध्ये पहिलं पर्व संपल्या कारणाने तू सोबत नाही आहे, रील पार्टनर सोबत नाही. पण इट्स ओके, इट हॅपन्स. नवीन काही ना काहीतरी काम सुरू असेल त्यावेळेला परत आपण जाऊ शकतो. ॲज ऑलवेज सुंदर दिसतेस, हटके दिसतेस आणि खूप फिट दिसतेस. कोणाला क्रेडिट आहे आजच्या लुकचं? किती मेहनत होती. ये ग ये प्रणिता, ये ही प्रणिता. राईट नॉटला पूर्ण हे स्टायलिंगचं लुक क्रेडिट जातं आणि ही सगळं सांभाळते त्याचं, आणि स्टायलिंग पूर्ण हिने केलेलं आहे. मला हिचं फार कौतुक असं वाटतं. खूप पेशंटली, कामली, काय कसं हे समजून घेऊन, खूप दिवस आधी प्रिपरेशन करून, म्हणजे घाईगडबड अशी नाही, तर सगळ्या गोष्टी मला विचारून. असं नाही की सगळं मी स्टायलिंग करते, आय विल डिसाईड एव्हरीथिंग, असं नाही आहे. तिने मलाही कन्सर्न केलं, मलाही विचारलं. सो माझा खूप उत्तम एक्सपिरियन्स आहे तिच्यासोबत, आणि साधारणतः आम्ही करतच राहू एकत्र काम, असं मला वाटायला लागलेलं आहे. कोणी पहिली कॉम्प्लिमेंट कोणी दिली आहे माझं? आल्याला सगळेच एकदम बोलले छान दिसते म्हणून. मला तर नावं लक्षात नाही, ते फोटो काढत होते ते, ये किती छान दिसत आहेत असं झालं माझं. आज मी तुला म्हणाले की स्वतःला एक कॉम्प्लिमेंट आहे, तर काय दे? अशी कशी देऊ ग कॉम्प्लिमेंट? काय देऊ ग अशी? तूच दे ना मला. अशी म्हणाले की केवढी सुंदर दिसते. मी स्वतःला ते तर सगळे देतं, पण झालं ग. हे एक देता येईल आपल्याला, गोल्डन क्वीन. या स्वतःलाच आवडलेले. मँगो मस्तानी दिसतेस तू. हे खरंच छान आहे, मँगो मस्तानी. हे लक्षात ठेवणार मी. मँगो मस्तानी, मी मँगो मस्तानी दिसते. रुबेन काय म्हणा? रुबेन नाही, त्याने बघितलंच नाही ग, कारण की मी एवढी धावपळीमध्ये आली आता. त्याला फक्त जाताना बाय करतो, त्याने फक्त चेहरा बारीक केला. विचारलं तू परत चालली आहेस? म्हटलं हो बाळा, आजचा दिवस, उद्याचा दिवस तुझा. म्हटलं मी काही एक्सक्यूज देणार नाही आहे. तर गेल्यानंतर त्याला फोटो दाखवेन मी, मग त्याच्यावर काही ना काहीतरी कॉम्प्लिमेंट देतो तुम्हाला. ताई छान दिसतेस, आई मस्त दिसतेस, गोड दिसतेस, सो करतो. माझ्या मेकअपच्याबद्दल तुला सांगायचं आहे. ये ना. पूजा आणि पूनम हिने माझी हेअरस्टाईल केली आहे, आणि पूजाने माझा पूर्ण मेकअप केला आहे. खूप मेहनतीने केलं आहे का त्यांचं, त्याच्यामुळे मला विशेष त्यांना मेन्शन करावं असं वाटतं आहे. लांबून आल्यात, वेळेत आल्यात, आणि त्यांना मला पूर्ण तयार केलेलं आहे. सो माझं आज सुंदर दिसण्याचं क्रेडिट या सगळ्यांना जातं. मला फार भारी वाटलं की तुझ्या टीममध्ये सगळ्या मुली आहेत आणि त्या तुझ्यासाठी इतकी मेहनत घेतात. काय माहिती आहे का, हिचं छोटंसं बाळ आहे ग, ती घेऊन आली आहे आणि ती त्याला मॅनेज करते, कोणाला तरी देते आणि हे काम करते. सो मला विशेष कौतुक आहे. महिला दिन होऊन गेला, पण अशा महिलांचं विशेष मला फार कौतुक आहे की कामही व्यवस्थित करतात, आपलं आईपणही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सांभाळतात. आणि माधवी कमाल दिसतेस, अशीच नेल इट दरवर्षी. ऑल द बेस्ट तुला आजच्या पुरस्कारांसाठी. थँक्यू सो मच. आणि मी नेहमी वाट बघत असते राजश्री मराठीचा माईक घेऊन पटकन दर्शना येईल आणि ती काहीतरी छान कॉम्प्लिमेंट करेल. ती एक वेगळी एनर्जी घेऊन येते आमच्याकडे, आणि ती एनर्जी आल्यावर असं वाटतं चला आता मस्तपैकी छान इंटरव्ह्यू देऊया. तर तशीच तू नेहमी येतेस आणि सगळ्यांना खूप छान ग्रीट करतेस. वुमन्स डे होऊन गेले, तुला आधी शुभेच्छा. आणि अशी छान हसत खेळत राहा आणि असं आमचं वेलकम कर. मँगो मस्तानी. या मँगो मस्तानी. चल बाय. थँक्यू.